हेलो बच्चों। तो स्वागत है आपका फिर से एक बार इस अभियान बैच में। तो जहाँ पे हम लोग फर्स्ट चैप्टर जो था आपका सम बेसिक कंसेप्ट्स ऑफ केमिस्ट्री वो कंप्लीट कर चुके थे। ओके, तो हम दूसरा चैप्टर स्टार्ट करने जा रहे हैं, राइट, जिसका नाम है बेटा एनालिटिकल केमिस्ट्री, इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री। तो एनालिटिकल केमिस्ट्री जो है बेटा ये थोड़ा आप क्या बोल सकते हो, ये हटके टॉपिक है थोड़ा। हटके मतलब यहाँ पे आपको एज सच कोई रिएक्शंस वगैरह जो है, राइट, तो वो रिएक्शंस वगैरह एज सच देखने को नहीं मिलेगी, कोई मैकेनिज्म नहीं, राइट। तो इस चैप्टर जो हटके, तो इसी चीज को हम लोग हर एक चीज को थोड़ा खोल के देखेंगे कि किस तरीके से एनालिटिकल केमिस्ट्री काम करता है, या किस तरीके से इसको इंडस्ट्री में इस्तेमाल करा जाता है, पढ़ते टाइम हमको कौन सी चीजों पे फोकस करना है। तो ये जो चैप्टर है बेटा ये आपको नॉलेज पॉइंट ऑफ व्यू दिया गया है, ऐसा सोच सकते हो, क्योंकि इसका एज सच एग्जाम पॉइंट ऑफ व्यू अगर देखा जाए तो इक्का दुक्का क्वेश्चन बन सकता है, बट जो आपको केमिस्ट्री के बारे में जो फील आएगा पढ़ने का तो इस चैप्टर से आएगा वो। क्यों? क्योंकि जब अपन कोई भी चीज पढ़ते हैं ना, तो जैसे कि आप लोगों के दिमाग में कई बार डाउट रहता है, सर हम लोग ये साइन कॉस थीटा पढ़ रहे हैं, जब हम लोग एक्चुअल काम करने लग जाएंगे तो इसको कहाँ पे इस्तेमाल करेंगे, राइट। जब हम लोग कोई रिएक्शंस पढ़ा दिए बेटा, कुछ इस प्रोसेस से अल्डोल रिएक्शन से ये प्रोडक्ट अल्डोल प्रोडक्ट बनता है, या कोई मेथड से एक कार्बोक्सिलिक एसिड बना रहे हैं, राइट। तो जैसे केमिस्ट्री समझ लो, फिजिक्स समझ लो, मैथमेटिक्स समझ लो, तो आप लोगों के दिमाग में पढ़ते टाइम ये मतलब कभी कभी आ जाता है, सर हम लोग ये जो पढ़ रहे हैं इसका फायदा क्या होगा। तो ये जो चैप्टर है ना बेटा, इस चैप्टर के फायदे ही फायदे हैं रियल लाइफ में। तो किस तरीके से वो फायदे होंगे, यहाँ पे हम लोग कुछ टेक्निकल टर्म्स भी देखेंगे जो कि शायद आप लोग बहुत ज्यादा रिलेट नहीं कर पाए, थोड़ा इमेजिनरी आपके लिए हो सकता है, बट मैं फिर भी हर एक चीज को प्रॉपरली ओपन करके अच्छे से आपको बताऊंगा कि ये एनालिटिकल केमिस्ट्री एग्जैक्टली क्या है। तो इसका मैक्सिमम एप्लीकेशन जो बेटा देखो, पूरा चैप्टर तो थ्योरेटिकल है, तो थ्योरेटिकल पढ़ते टाइम आपको इस चैप्टर के बारे में फील आना बहुत जरूरी है कि इस चैप्टर में एग्जैक्टली क्या चीजें हैं। जैसे कि मैंने ऑलरेडी बोल दिया, एग्जाम पॉइंट ऑफ व्यू जो चीजें हैं वो तो मैं यहां पे बता ही दूंगा, उसमें कोई भी दिक्कत नहीं है, छोटे छोटे कैलकुलेशंस रहेंगे, राइट, तो ये सब चीजें रहेगी। बट द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इस चैप्टर का जो आपके दिमाग में जनरल सवाल रहता है, तो उस सवाल को अपन ओपन करके देखेंगे, जिसके बेसिस पे भी सवाल बन सकता है, राइट, एग्जाम में। तो हम लोग स्वागत है आपका इस अमेजिंग ऑनलाइन लर्निंग प्लेटफॉर्म में, जहां पे अपन स्टार्ट कर रहे हैं बेटा इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री, आपका 11th का सेकंड चैप्टर, राइट। तो पेन किताब लेके बैठ जाइए, नोट्स बनाते रहिए और अपन आगे बढ़ते हैं। चलो, तो आज हम लोग क्या क्या कवर करने वाले बेटा, इंट्रोडक्शन देखेंगे इस चैप्टर के बारे में, राइट, कि एनालिटिकल केमिस्ट्री एग्जैक्टली क्या है, एनालिसिस क्या होता है। एनालिसिस ये वर्ड तो बहुत बार आप लोगों ने सुना होगा, राइट, जेई 2023 पेपर एनालिसिस, इस पेपर का एनालिसिस, उस पेपर का एनालिसिस, राइट, या कभी कभी आपको टीचर बोल देते हैं कुछ एनालिसिस कर लो, तो आपको यहाँ पे एनालिसिस ही देखना है, बट एनालिसिस देखना है बेटा केमिस्ट्री का एनालिसिस देखते देखते खुद का भी थोड़ा बहुत एनालिसिस कर लिया करो। उसके बाद मैथमेटिकल ऑपरेशन एंड एरर एनालिसिस। देखो यहाँ पे केमिस्ट्री में मैथमेटिक्स का क्या रोल है, बहुत छोटा छोटा रोल है जिसको हम लोग समझेंगे। जैसा कि आप समझते हो मैथ्स इज द सोल ऑफ साइंस, दैट इज रियलिटी, क्योंकि आपको हर जगह पर मैथमेटिक्स अगर आपके दिमाग में है, वो सब फिगर्स आपके दिमाग में है, तो चीजें बहुत आसान हो जाती है, राइट। चलो फिर आगे बढ़ा जाए। इस चैप्टर में जैसा कि मैंने आपको बोल दिया कि बहुत ज्यादा इस चैप्टर का रियल लाइफ में एप्लीकेशन है, बहुत ज्यादा एप्लीकेशन है, राइट। तो एप्लीकेशंस क्या क्या है धीरे धीरे अपन इस चैप्टर में आगे बढ़ते टाइम देखते जाते हैं। जैसा मैंने ऑलरेडी बोल दिया, चैप्टर काफी ज्यादा हद तक क्या है, थ्योरेटिकल रहेगा, बट जब थ्योरी समझते टाइम बहुत बढ़िया से नोट्स बना, जो इंपॉर्टेंट डेफिनेशंस है, जिसका मतलब समझाना चाहता हूं, जो मैं मेरी भाषा में बोलता हूं, भावनाओं को समझो। आप कोई भी सब्जेक्ट जब साइंस पढ़ रहे हो ना बेटा, वो टीचर क्या मैसेज डिलीवर करना चाहता है उस चीज पे फोकस करो, क्योंकि बोर्ड में अपन जनरली क्या करते हैं की सर आम्हाला तर मॅक्झिमम आमचा जो फोकस असतो ना तो आमचा रट्टा मारण्यावर असतो। अरे नाही, आता याच्या पुढे रट्टा मारून काम चालणार नाही का, कारण रट्टा मारायला कंटेंट जर थोडंसं असेल ना काम चालून जाईल, बट कंटेंट खूप जास्त असेल तिथं रट्टा मारून चालणार नाही, आणि इथं 11-12 मध्ये तुमचं कंटेंट
खूप जास्त असणार आहे, राइट। चलो तो स्टार्ट करते हैं। एनालिटिकल केमिस्ट्री होता क्या है, तो थोड़ा सा एनालिटिकल केमिस्ट्री के बारे में, जो कि चैप्टर का नाम ही है आपका, राइट। मैं क्या कर देता हूं बेटा, जो कि चैप्टर का नाम ही है एनालिटिकल केमिस्ट्री, तो इसी के बारे में जानकारी देखते कि एनालिटिकल केमिस्ट्री होता क्या है। तो देखो, आप गूगल कर लो या किताब में देख लो, हर जगह पे आपको शायद अलग अलग मतलब या डेफिनेशन दिखेगा। तो आपने ये नहीं समझना, ये कंफ्यूजन नहीं रखना, अरे सर ये क्या 10 अलग अलग टाइप के डेफिनेशंस दे दिए, बट आपको उसका मतलब समझना है। तो मैं आपको यहां पे काम यही रहेगा, आप एग्जैक्ट वर्ड्स पे मत जाओ, जो इंपॉर्टेंट चीज है उनका मतलब समझो। जैसे कि एनालिटिकल केमिस्ट्री क्या रहता है बेटा, इट इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री, ऑब्वियसली एनालिटिकल केमिस्ट्री बोला है तो इट इज branch of chemistry which deals with क्या बेटा, देखो यहां पे डेफिनेशन लिख के छोड़ नहीं दूंगा, हर एक चीज का रियल लाइफ एग्जांपल के साथ आपको कनेक्ट करके ये चीजें बताने वाला हूं, ठीक ना। और अगर लेक्चर थोड़ा देखो, क्या है कि आप जब स्कूल कॉलेज में रहते हो ना, तो एक लेक्चर में एक चैप्टर खत्म हो जाता है, बट यहाँ पे अपने लेक्चर थोड़े लेंदी होने वाले हैं, क्योंकि मैं कंटेंट पे काफी ज्यादा फोकस करने वाला हूँ। तो इफ इट इज आपको अगर लगता है कि बहुत स्लो है, तो थोड़ा 1.5x या आपके हिसाब से देख सकते हो, राइट। इट इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ आइडेंटिफिकेशन, सेपरेशन एंड क्वांटिटेटिव। तो मैं क्या कर देता हूं इसी को, ओके इसको कंप्लीट कर, क्वांटिटेटिव एस्टिमेशन या डिटर्मिनेशन, क्वांटिटेटिव डिटर्मिनेशन ऑफ सैंपल और सब्सटेंस और कंपाउंड, कुछ भी लिख दो। अभी पूरी डेफिनेशन का मतलब अच्छे से समझ लेते हैं। देखो बेटा, डेफिनेशन में क्या बोल दिया, अब ये नहीं बता देना सर हमारे किताब में तो अलग डेफिनेशन है, सर गूगल पे तो अलग है, फर्क नहीं पड़ेगा, आपको उस डेफिनेशन का मतलब जो है वो समझना बहुत जरूरी है। और वो क्या है, इट इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ आयडेंटिफिकेशन। आता बघा मी यांचा वर्ड टू वर्ड तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्जन पण करून सांगतो, कारण की आपल्याकडे मॅक्झिमम मॉब जो आहे तो स्टेट बोर्डचा आहे, तर आपण त्यानुसार काय की त्या गोष्टींची डोक्यामध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं आहे। जर डोक्यामध्ये क्लॅरिटी येतं ते पेपरमध्ये ऑटोमॅटिक उतरणार आहे। तर ह्या गोष्टी आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया, जसं की माझ्याकडे एक मिक्सचर, जसं तुम्ही लॅबोरेटरीमध्ये दिलं, तुम्हाला काहीतरी सॅम्पल दिलेलं आहे, राईट। तर आता ते सॅम्पल आपल्याला ओळखायचं आहे, ते सॅम्पल कुठल्या सबस्टन्स आहे, म्हणजे एखाद्या काय की कॉर्पोरेशनचा तलाव आहे, तलावातून पाण्याचं सॅम्पल आणून दिलं आणि तुम्हाला दिलं की हे सॅम्पल आहे, याची प्युरिटी, याच्यात काय काय इलेमेंट आहेत, काय कॉन्स्टिट्युएंट आहे ते चेक करा। तर काय त्याच्यामध्ये काय काय आहे, आयडेंटिफिकेशन ओळखणं, आयडेंटिफिकेशन सेपरेशन, ओळखल्यानंतर त्यांना सेपरेट करणं। अगोदर तर त्या सॅम्पलमध्ये काय काय आहे, ते काय काय आहे हे ओळखल्यानंतर त्यांना सेपरेट करणं, ते सेपरेट केल्यानंतर ते किती किती आहे त्यालाच म्हणतो आपण आयडेंटिफिकेशन, म्हणजे ओळखणं, सेपरेशन म्हणजे त्यांना सेपरेट करणं, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे सेपरेट झाल्यानंतर त्यांची क्वांटिटी डिटर्मिन करायची, म्हणजे ते किती अमाऊंट मध्ये आहे त्यालाच आपण काय म्हणतो, एनालिटिकल केमिस्ट्री। आता हे एनालिटिकल केमिस्ट्री शिकत असताना आता एवढ्या गोष्टी जर करतोय, आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत, राइट, आपल्याकडे काय पाहिजेत, इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे, टेक्निक लाईक प्रोसेस पाहिजे की ते सेपरेट करण्यासाठी। तर याच्या अजून वेगवेगळ्या पद्धतीने डेफिनेशन बनू शकतात, तर मी ती त्याच्यातली अजून एखादी डेफिनेशन लिहून टाकतो। और राइट, इट इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ क्वालिटेटिव एंड क्वांटिटेटिव एनालिसिस ऑफ सब्सटेंस। इट इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच युजेस इन्स्ट्रुमेंट, याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स वापरणं गरजेचं आहे, विच युजेस इंस्ट्रूमेंट्स और टेक्निक्स फॉर क्वालिटेटिव्ह, काय बाळांनो,
क्वालिटेटिव्ह. आता क्वालिटेटिव्ह मध्ये मी काय लिहून टाकतो, आयडेंटिफिकेशन अँड सेपरेशन. हे करू शकता तुम्ही. हे इथं आयडेंटिफिकेशन अँड सेपरेशन इज क्वालिटेटिव्ह. म्हणजे काय, आपल्याला ओळखायचं त्याच्यात काय काय. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. आता बघा पुढे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह इन डिटेल आपल्याला बघायचंच आहे, ठीक ना. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सबस्टन्स ऑर मॅटर. जे काही असेल, सबस्टन्स लिहून टाका, मॅटर लिहून टाका, राईट, कंपाऊंड लिहून टाका. अरे काय किती घाणेरड्या पद्धतीने हँडरायटिंग येत आहे हा. मॅटर लिहून टाका, कंपाऊंड लिहून टाका, फरक नाही पडणार. बघा आपल्याला कुठल्याही सॅम्पलचं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करायचंय. आता हे वर्ड्स तुमच्यासाठी मे बी खूप नवीन असतील. सर वी डोंट नो व्हाट इज क्वालिटेटिव्ह, व्हाट इज क्वांटिटेटिव्ह. तो इनको आगे डिटेल में देखने के लिए हम लोग क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह का मतलब समझ जाते हैं. तो लिखते हैं पहला. मागच्या स्लाइडवर जागा आहे का, इथंच आपण क्वालिटेटिव्ह कव्हर करून टाकूया. हा, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. थोडा वेगळा पेन वापरून घेऊया ना. क्वालिटेटिव्ह अनालिसिस. बघा मी तुम्हाला एक्झॅक्ट डेफिनेशन नाही सांगत आहे, याचा अर्थ सांगतोय. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला काय सांगतोय, मतलब समजो, भावनाओं को समजो, त्याचा अर्थ समजून घ्या. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, तुमच्या समोर जगातलं कुठलंही सॅम्पल आणून दिलं. जसं की एखादा मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय, ती टॅबलेट त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट आहेत, काय काय आहे, दॅट इज क्वालिटेटिव्ह. म्हणजे एखाद्या माइन मधून तुम्ही सॅम्पल आणलं, त्याच्यात डिटरमाइन करायचंय की तुम्हाला गोल्ड आहे की नाही, किंवा कुठले कुठले इलेमेंट्स आहेत, कुठले कुठले खनिज आहेत, कुठले कुठले काय काय आहे, दॅट इज व्हॉट क्वालिटेटिव्ह अनालिसिस. तर डेफिनेशन मध्ये पण तेच लिहून टाकूया, ठीक ना. क्वालिटेटिव्ह अनालिसिस deals with identification of components of sample. याला मराठीत लिहून टाकूया रे. हा, या हिंदी में भी आप लिख सकते हो. what constituents are present in sample, or what constituent present in sample. याला मराठीत लिहून टाकतो रे मी, त्या सॅम्पल मध्ये इथंच लिहून टाकतो ना. हा, काय कंपोनंट्स प्रेझेंट आहेत. मराठीमध्ये थोडं जास्त ऑड होत आहे का. व्हॉट कंपोनंट, अरे काय होतंय रे. व्हॉट कंपोनंट्स, त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट आहेत त्याच्यासोबत डील करणार क्वालिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे आपल्याला फक्त क्वालिटी चेक करायची आहे, किती किती आहे ते नाही, काय काय आहे. बघा मी जेव्हा रिवाइज करेल ते परत मी तुम्हाला एकदा सांगून टाकेल. चला पुढच्या स्लाइडवर आपण लिहून टाकूया क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. काय लिहून टाकूया बाळांनो, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आता क्वालिटी तर चेक केली, राईट. म्हणजे जे सॅम्पल दिलेलं आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट हे तर डिटरमाइन केलं, बट ते किती किती प्रेझेंट आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचंय, राईट राईट. चलो तर दुसरं लिहून टाकूया आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. राईट. तर once we determine the quality, once we determine what components are present, त्याच्यानंतर आपण ठरवतो त्या कंपोनंटचा अमाउंट किती आहे, राईट. तर तेच लिहून टाकूया आपण डेफिनेशन मध्ये. अमाउंट ऑर त्याच काय बा, क्वांटिटी ऑफ कंपोनंट
or percentage of particular component present in given sample. आता खूप मुलं असं म्हणतील सर ही तर डेफिनेशन आमच्या बुकमध्ये नाहीच आहे. मी तेच म्हणतोय कंटेंट एवढं जास्त ना, तुम्ही त्याला समजून घ्या. कंटेंटला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट. आणि क्वांटिटी म्हणजे काय, आपण ऑब्व्हियसली त्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. काय की आपल्याला त्या पर्टिक्युलर जो सॅम्पल आलेला आहे आपल्याकडे त्याच्यात ते किती क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. जसं की एक एक्झाम्पल घेऊन घ्या. एक्झाम्पल घेतलं तर जास्त क्लिअर होणार. जसं की सॅम्पल फ्रॉम माइन. तर ह्या सॅम्पलचा आपण अनालिसिस बघून घेऊया. क्वालिटीमध्ये काय चेक होणार आहे, सॅम्पल फ्रॉम माइन म्हणजे एका काय म्हणतो आपण, एका खाणीपासून एक माइन जो है राइट, वहां से जो सैंपल आया है उसमें अपन सबसे पहले चेक करेंगे क्वालिटेटिव एनालिसिस. क्या कर देंगे बेटा, क्या कर देंगे, क्वालिटेटिव एनालिसिस. तो इसमें अपन क्या चेक कर देंगे बेटा, व्हाट एलिमेंट्स आर प्रेजेंट, व्हाट एलिमेंट्स आर प्रेजेंट. त्याच्यात कुठले कुठले खनिज प्रेझेंट आहेत, कोण कोण से इलेमेंट, गोल्ड है, सिल्वर है, कॉपर है, ब्रॉन्ज है, लाइक कुछ अलॉय भी हो सकते हैं. तो वो क्या क्या प्रेजेंट है, लाइक सॉरी अलॉय बोल दिया, और क्या क्या प्रेजेंट है, राइट. ओर्स कोण कोण से, ठीक ना. ओर्स म्हणजे काय, ते खनिज, तो इलेमेंट कुठल्या कंबाइंड फॉर्म मध्ये जनरली प्रेझेंट असतो. हे झाल्यानंतर आपण काय करणार बाळा, वन्स वी डिटरमाइन व्हाट एलिमेंट्स आर प्रेजेंट, तर आपण काय करतो बाळा, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. काय करतो, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मी परत एकदा रिपीट करतोय सर, आमच्या बुकमध्ये एक डेफिनेशन दिली ना, आम्ही तेवढं पाठ करून आमचं काम चालू. इफ यू आर ओके विथ दॅट यू आर गुड टू गो. बट ती एक डेफिनेशन कधी 100 डेफिनेशन्स मध्ये बदलेल याचा तुम्हाला कळणार नाही, कारण की तुमचा कंटेंट खूप जास्त आहे. म्हणून तुम्ही ते समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय चेक करणार, मी काय चेक करणार आहे, मी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये व्हाट एलिमेंट्स आर प्रेझेंट, हाऊ मच क्वांटिटी, हाऊ मच लाइक, और व्हाट परसेंट और क्वांटिटी ऑफ एलिमेंट्स इन गिवन सॅम्पल. आय होप या एका एक्झाम्पल वरून तुम्हाला क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस खूप चांगल्या पद्धतीने कळलं असेल. आय एम रिपीटिंग वन्स अगेन. बघा आपल्याकडे हे तर मी माइन मधलं सॅम्पल घेतलं, माझ्याकडे वॉटर सॅम्पल असू शकतं, माझ्याकडे मी कुठल्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, कुठलं ड्रग्ज बनवतोय, तर त्या ड्रग्ज मधलं एक छोटंसं सॅम्पल घेऊन मी पूर्ण अनालिसिस करू शकतो की ते ड्रग प्रॉपरली बनलंय का नाही, त्याच्यामध्ये कुठले कुठले इलेमेंट्स किंवा कुठले कुठले मॉलिक्युल्स पाहिजेत, व्हाट इलेमेंट्स, व्हाट कंपोनंट्स, व्हाट इलेमेंट्स कंपोनंट इथं लिहून टाका. नाहीतर तुम्ही काय म्हणणार, व्हाट एलिमेंट व्हाट कंपोनंट्स आर प्रेझेंट इन अ गिवन सॅम्पल. तर ते आपण क्वालिटीमध्ये चेक करतो आणि त्यांचं कंटेंट किती, त्यांची क्वांटिटी किती आहे, त्यांचं पर्सेंटेज किती आहे ते आपण चेक करतो क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये. आय होप इथपर्यंत सगळ्यांना एकदम चांगल्या पद्धतीने कळलं असेल, राइट. चलो आगे बढ़ा जाए. फिर समजून घ्या, भावना को समजो. आता हा जो आहे हा थेरटिकल पार्ट आहे ॲज आय सेड, आणि या थेरटिकल पार्टला थोडंसं मी इलॅबरेट करून सांगणार आहे. आपली खूप सारी मंडळी गावाकडची पण आहे, त्याच्यामुळे मी गोष्टी थोडं उलगडून सांगणार आहे. कधी अशा खूप गोष्टी असू शकतात ज्या आपण कधी ऐकलेल्या पण नाहीयेत, राइट. आय होप इट इज क्लियर, राइट. चलो आगे बढ़ते बेटा. तो इम्पॉर्टन्स ऑफ एनालिटिकल केमिस्ट्री, हे पॉइंट जे आहेत हे तुम्हाला एक्झाम मध्ये पण इम्पॉर्टंट आहेत, आणि मी या पॉइंटला थोडं जास्त इलॅबरेट तुमच्या बुक मध्ये ज्या पद्धतीने त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण याला
बघतोय का, कारण समजणं बहुत जरुरी आहे. इन स्टडिंग केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री जी आहे ती केमिस्ट्री शिकताना खूप गरजेचं आहे. का, कारण की ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण ऍक्च्युली 3 प्रकारच्या केमिस्ट्री शिकतो, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री. सो मेनी ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक, मेनी ऑर्गॅनिक अँड inorganic samples can be determined using analytical chemistry. भाई एनालिटिकल केमिस्ट्री जो है कई सारे इंस्ट्रूमेंट्स का यूज भी करती है, राइट. तो अब अपन आगे उन इंस्ट्रूमेंट्स की भी थोड़ी बहुत बात कर ही लेंगे. इन्हें केम अच्छा, ये तो पढ़ते टाइम तो हमको इस्तेमाल करना ही है जब अपन लैबोरेटरी में जाते हैं. इन लैबोरेटरी, हाँ, पढ़ते टाइम तो लैबोरेटरी में अपन सॉल्यूशंस बनाते हैं. हाँ, HCl का सॉल्यूशन बना रहे, NaOH का सॉल्यूशन बना रहे, ये तो बहुत बेसिक सी बात होगी. और जब अपन हायर क्लासेस में जाओगे तो और भी बढ़िया तरीके से आप एक्सपेरिमेंट्स करते हो, राइट. तो वहां पे आपको एनालिटिकल केमिस्ट्री का बहुत इंपॉर्टेंट यूज रहता है. कैलकुलेशन करते टाइम आपको सॉल्यूशन का माने कोई रिएक्शन करे उसका प्रोडक्ट कितना बना, क्वांटिटी क्या बना, क्वालिटी. तो इस बात को समझो, पढ़ते टाइम तो इसका इस्तेमाल होने ही वाला है. जैसे कि मैं फिर से एक बार रिपीट कर देता हूं, अगर आप कोई रिएक्शन कर रहे हो तो उस रिएक्शन में क्या प्रोडक्ट बना, दैट इज क्वालिटी. कितना बना, दैट इज क्वांटिटी. तो एनालिटिकल केमिस्ट्री में यही है, क्या है, कितना है. ये मतलब देखो खूप सोप्या पद्धतीने काय आहे क्वालिटी, किती आहे क्वांटिटी, राईट. आणि याच्यासाठी आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळ्या मेथड, वेगवेगळे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आपण यूज करणार आहोत. पुढचं आहे आपलं इन अ केमिकल इंडस्ट्री. केमिकल इंडस्ट्रीमध्ये एक सेपरेट डिपार्टमेंट असतं बा. कुठलीही केमिकल इंडस्ट्री जावा, ठीक ना, R&D डिपार्टमेंट, क्वालिटी चेक ना, QA, हाँ, QC, समझ में आ रहा है बेटा. तो हर एक रिसर्च एंड R&D मतलब रिसर्च एंड डेवलपमेंट, वहां पे एनालिटिकल केमिस्ट्री का यूज होता है. QC, क्वालिटी चेक, क्वालिटी क्या, क्वालिटी आप जो बना रहे हो, आप जो बिस्किट बना रहे हो इंडस्ट्री में, वो सही क्वालिटी का है क्या, उसमें जो मात्रा में जो शुगर्स रहना चाहिए था, कार्बोहाइड्रेट्स रहना चाहिए था, राइट, वो सही मात्रा में है क्या, जो आप एडेड फ्लेवर्स है वो सही मात्रा में है क्या. वो काम किसका है बेटा, जो एनालिटिकल केमिस्ट होता है उसका ये काम होता है. तो मैं आपको वही बोल रहा हूं, आपके जो दिमाग में सवाल होते, सर आम्ही हे चॅप्टर का शिकतोय. बघा, जसं जे मुलं रिव्हिजनच्या टाइमाला हे चॅप्टर बघत असतील ना, तर त्यांनी प्लीज नका बघू. बिकॉज हे चॅप्टर जे सुरुवातीपासून होल हार्टली, जे ओपन हार्टने जे लोक शिकणार आहेत त्यांच्यासाठी आपण हे कंटेंट बनवतोय. म्हणजे जे सगळ्या गोष्टी या सब्जेक्टशी रिलेटेड सगळे ऍक्सेप्ट करायला तयार आहे त्या लोकांसाठी, राईट. तर इंडस्ट्रीमध्ये काय यूज होतो ते मी सांगतोय तुम्हाला. वन बाय वन, लाईक तुम्ही इथं 1000 यूज लिहू शकता. यू कॅन राईट थाउजंड्स ऑफ युजेस. त्याच्यातले काही मोजून जे आहेत ते आपण बघू. टू चेक क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ मॅन्युफॅक्चर्ड. तुम्हाला तुमच्या बुक मध्ये हे पॉइंट ॲज इट इज नाही मिळणार, ठीक आहे ना. मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट, तुम्ही जे बनवतायत, फॉर एक्झाम्पल मी बनवतोय ऍस्पिरिन. काय बनवतोय, ऍस्पिरिन प्रोडक्शन. एक जस्ट एक्झाम्पल घेतलं, ऍस्पिरिनच्या जागेवर तुम्ही कोल्ड क्रीम लिहू शकतात, राईट. जसं की किंवा आता पावसाळा येतोय, रेनकोट आता पॉलिमर पासून बनतात. तर ते पॉलिमर कुठलीही इंडस्ट्री घ्या, तुमच्या डोक्यात जी पण इंडस्ट्री, तुमच्यासोबत जे पण प्रोडक्ट पडलेले असतील, ठीक आहे ना. जसं की पाण्याची बॉटल घेतली तुम्ही विकत, ते पण काय बा इंडस्ट्रीमध्ये बनलं ते पाणी. तर ते पाणी त्याची क्वालिटी ओके आहे का, टू चेक क्वालिटी, ठीक ना. त्याच्यामध्ये जे ऍडेड बॉटल्सवर लिहिलेलं असतं ऍडेड मिनरल्स, तर त्या मिनरल्सची क्वांटिटी अप्रोप्रिएट आहे का, हे कशात चेक करतो आपण, एनालिटिकल. सो फॉर एक्झाम्पल ऍस्पिरिन प्रोडक्शन, राईट. स्मॉल सॅम्पल ऑफ
आता बघा मी टन्स ऑफ ऍस्पिरिन प्रोडक्शन करतोय, तर समजून घ्या 10 टन ऍस्पिरिन रोजचं प्रोडक्शन होतं. पूर्ण 10 टनचं चेक करेल का मी? नाही, त्याच्यातून थोडंसं सॅम्पल घेणार, राईट. सो स्मॉल सॅम्पल ऑफ ऍस्पिरिन प्रोसेस्ड टू चेक आता ऍस्पिरिन ची टॅबलेट म्हणून ऍस्पिरिन योग्य क्वालिटीचं आहे का आणि त्याची क्वांटिटी बरोबर आहे का त्या गोळीमध्ये. त्या गोळीच्या मागे लिहिलं असतं ना 10 mg 15 mg 200 mg, तर ते टू चेक प्रोसेस टू चेक क्वालिटी अँड पर्सेंटेज ऑफ ऍस्पिरिन. आता बोलताना किती सोपं, 2 लाईनीमध्ये बोलून टाकलं ऍस्पिरिनची क्वालिटी आणि क्वांटिटी. पण ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये ही प्रोसेस खूप मोठी असते मॅन्युफॅक्चरिंग पासून. जसं की मला किती अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट टाकायचंय, किती काय, म्हणजे हे रिॲक्शन ऑप्टिमायझेशनच्या गोष्टी झाल्या. तर तुम्ही थोडक्यात एवढं समजून घ्या, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा, तुमच्या आजूबाजूला गावाच्या जवळपास शहराच्या जवळपास कुठलीही इंडस्ट्री तुम्ही इमॅजिन करा, त्या इंडस्ट्रीमध्ये केमिकल इंडस्ट्रीची गोष्ट करतोय आपण, राईट. त्या इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी चेकचं आणि क्वांटिटी जे असतं म्हणजे अनालिटिकल जे डिपार्टमेंट असतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आय होप हे दोघं पॉईंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळले असेल, राईट. कधीतरी एखाद्या केमिकल इंडस्ट्रीला व्हिजिट करा आणि जस्ट क्रॉस चेक, राईट. आपण इम्पॉर्टन्स बघत होतो अनालिटिकल केमिस्ट्री किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणा आता सर तुम्ही अनालिटिकल केमिस्ट्री विकायलाच बसलेत, एवढं इम्पोर्टेंट सांगतायत. हाँ, बहुत जरूरी है एज अ केमिस्ट. हमको देखो जब अपन आगे जब रियल लाइफ में जब काम करते हैं ना, तो थोड़ा बहुत अपने को ये यादें होनी चाहिए, राइट, कि क्योंकि नॉलेज इज अ पावर, राइट. तो यही तो चीज हमको करना है. आप किसी भी फील्ड में कैसे भी काम करो, हर दिन थोड़ा सा अपग्रेड होना जरूरी है. तो इन एग्रीकल्चर में एनालिटिकल का आप थोड़ा सा वीडियो पॉज करके थोड़ा सा दिमाग लगाने की कोशिश करो. खूप सारे मुलं हे शेतकऱ्याचे पोरं असणार आहे, तर थोडासा विचार करायचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून की ऍग्रीकल्चर फील्डमध्ये आपण अनालिटिकल केमिस्ट्रीला कसं वापरणार आहेत. व्हिडिओ पॉज करून विचार करा आणि मी कंटिन्यू करतो, राईट. चलो, तर ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये आपण काय काय बघू शकतो. क्वालिटी ऑफ सॉइल, राईट. क्वालिटी ऑफ सॉइल टू चेक. क्वालिटी ऑफ सॉइल म्हणजे काय? चेक न्यूट्रिएंट्स प्रेजेंट इन सॉइल आर अप्रोप्रिएट ऑर नॉट. म्हणजे आपण कुठलंही पीक लावणार आहेत, ठीक आहे ना, त्याच्या अगोदर जर माती परीक्षण करून घेतलं, सॉइल अनालिसिस जर करून घेतलं, ठीक आहे ना. क्वालिटी ऑफ सॉइल मी इथे लिहून टाकतो ना, सॉइल अनालिसिस बेटर, राईट. सॉइल अनालिसिस आपल्याला काय काय सांगतं. गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट क्वालिटी, यालाच मी फर्टिलिटी म्हणतो. क्वालिटी और फर्टिलिटी, प्रोडक्टिव्हिटी, फर्टिलिटी ऑफ सॉइल, राईट. व्हॉट काइंड ऑफ, जे शेतकऱ्याचे पोर आहेत ते जास्त रिलेट करू शकतात. आपण कधी माती परीक्षण केलंय का रे बाळांनो? महाराष्ट्रातला मी तर म्हणतो 99% जो शेतकरी आहे तो कधी माती परीक्षण करून घेत नाही. पण ते माती परीक्षण खूप आवश्यक आहे बाळांनो. का? कारण तुम्ही त्याच्यात जो पण काही पीक घेणार आहे, तुम्ही ऊस लावणार आहेत, मका लावणार आहेत, जे काही कपास लावणार आहेत, जे काही, तर त्याच्यासाठी माती परीक्षण जर करून घेतलं तर आपण जे पीक लावणार आहे त्या पिकासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मातीमध्ये प्रेझेंट आहेत की नाही, तर ते आपण चेक करू. व्हॉट काइंड ऑफ क्रॉप can be grown in a better way in given soil sample. बघा, मी पण शेतकऱ्याचाच पोरगा म्हणून हे माझा हृदयाशी जोडलेला विषय, म्हणून थोडंसं जास्त एक्सटेंड करतो या विषयाला. आता मी हे तर चेक करून घेतलं की ठीक ना, इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट क्वालिटी, फर्टिलिटी, म्हणजे त्याच्या त्या मातीचं आपण म्हणतो ना हिंदीमध्ये बंजर जमीन आहे, आपल्याकडे पडीत शेत आहे, म्हणजे काय, त्याच्यामध्ये हे न्यूट्रिएंट्स नाही आहेत.
जर आपल्याला माहिती पडीत शेती आहे तर पडीत शेतीला फर्टाईल शेती कशी म्हणजे प्रोडक्टिव्ह शेती कशी बनवू शकतो, तर त्याच्यासाठी परसेंट कॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स इन अ सॉइल, हे काय झालं बेटा, क्वालिटी झाली, हे क्वालिटी ऑफ सॉइल झाली. बघा मला जर माहिती काय काय कमतरता आहे तर ते मी वरून ऍड करू शकतो. इफ यू नो what kind of फर्टिलायझर, कुठल्या प्रकारचं खत लागणार आहे त्या शेतीसाठी, ते पण आपण याच्यातून डिटरमाइन करू शकतो. इफ यू नो व्हॉट काइंड ऑफ फर्टिलायझर इज रिक्वायर्ड फॉर गिवन अ सॉइल सॅम्पल, देन प्रोडक्शन, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवू शकतो, देन प्रोडक्शन कॅन बी इन्क्रीज, प्रोडक्शन ऑफ क्रॉप, जे पीक घेतोय ते आपण इन्क्रीज करू शकतो, कॅन बी इन्क्रीज्ड. आय होप हे पॉइंट सगळ्यांना क्लिअर आहेत. शेतीमध्ये जेव्हा आपण अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज करू तेव्हा आपण काय काय करायचं, माती परीक्षण करू शकतो. माती परीक्षण केल्यानंतर पहिली गोष्ट तर आपल्याला हे कळेल या शेतीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पिके येऊ शकतात. चला पिके येऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे, क्वालिटी चेक केली तर आता त्याच्यात क्वालिटी चेक करताना त्याचं पर्सेंटेज, जसं नायट्रोजन किती पर्सेंट रिक्वायर्ड आहे पर्टिक्युलर पिकाला आणि आपल्या शेतीमध्ये किती आहे, राईट, तर किंवा पर्टिक्युलर कुठला इलेमेंट आहे, सल्फर कंटेंट किती आहे, सॉल्ट कंटेंट किती आहे, राईट, हे सगळं शेतीमध्ये आपण डिटरमाइन करू शकतो आणि आपल्या पिकाला किती लागणार आहे ते पण डिटरमाइन करून आपण त्या पद्धतीने मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा फर्टिलायझर आपण आपल्या शेतामध्ये देऊ शकतो, राईट. इन अ मेडिसिन, चला पुढचा पॉइंटला येऊया. मेडिसिन, मेडिसिन मध्ये अनालिटिकल केमिस्ट्रीचा काय यूज होतो. मेडिसिनल सॅम्पल जेव्हा आपण बघतो तेव्हा वन बाय वन पॉइंट लिहून, जसं मेडिसिनल कुठलीही इंडस्ट्री तुम्ही थोडक्यात इमॅजिन करा, त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल एक साधी गोळी बनत असेल, राईट, किंवा कॅन्सरची खूप हाय एंडची गोळी बनत असेल, म्हणजे खूप कॉस्टली किंवा खूप स्वस्तवाली. प्रत्येक मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज काय असतो, काही इन्स्ट्रुमेंट्स वापरून त्या मेडिसिनची प्युरिटी चेक केली जाते, ठीक ना. युजिंग instrument we check purity of sample. हे सॅम्पल काय आपलं मेडिसिन, राईट. दुसरं प्युरिटीज म्हणजे काय, अमाउंट, क्वांटिटी, राईट. टू चेक quality and percentage of given drug molecule, ठीक ना. हे ड्रग मॉलिक्युलचं काय म्हणतात की थोडं हँडरायटिंग खराब झालं, आता तर खराब येतच त्याला काय, मी प्रयत्न करतोय तरी, ठीक ना. त्या ड्रग मॉलिक्यूल तो किती आहे आणि तो प्युअर आहे की नाही हे कुठं चेक करतो आपण, अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. तर आपण इम्पॉर्टन्स ऑफ अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये 4 पॉइंट पाहिले. पहिलं काय, केमिस्ट्री शिकताना काय फायदा होतो, म्हणजे लॅबोरेटरीज मध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट वगैरे वापरून कुठलं सॅम्पल दिलेलं आहे, त्याच्यात काय काय प्रेझेंट आहे, कशा पद्धतीने प्रेझेंट आहे, किती प्रेझेंट आहे, ते आपण शिकताना आपल्याकडे वेगवेगळे सॅम्पल असतात ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मध्ये. जसं की कुठला सॉल्ट आहे, ठीक ना, त्या कुठला सॉल्ट म्हणजे आपल्याला आपल्या डोक्यात एकच सॉल्ट असतो NaCl, याच्या पुढे तुम्ही खूप व्हरायटी ऑफ सॉल्ट शिकणार, तर ते सॉल्ट्स मध्ये कुठले कुठले आयन्स आहेत, कटायन्स आहेत, अनायन आहेत, ते पण आपण पुढे शिकणार आहोत. तर ते आपण शिकताना वापरतो इन अ केमिकल इंडस्ट्री. केमिकल इंडस्ट्री तर हा खूप मोठा एरिया झाला. देन ऍग्रिकल्चर, सॉइल अनालिसिस मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर क्रॉपसाठी कुठल्या पद्धतीने आपल्याला फर्टिलायझर्स वगैरे वापरायचे ते आपण अनालिटिकल केमिस्ट्रीच्या यूज करून आपण ते ठरवू शकतो. मेडिसिन्स मध्ये पण आपण वापरू शकतो अनालिटिकल केमिस्ट्री. कशा पद्धतीने, आपण कुठलंही मेडिसिन अगर बनवतोय तर त्याच्यामध्ये त्या गोळ्यांच्या मागे जे लिहिलेलं असतं ना बा, ती आपण क्वांटिटी चेक करतो.
ती प्युरिटी आपण चेक करून पुढे प्रोसेस करतो, राईट. त्याच्यानंतर फोरेन्सिक सायन्स, सावधान इंडिया, राईट, CID, त्याच्यामध्ये एक काहीतरी मर्डर वगैरे झालेला असतो, एक डॉक्टरचा कोट घालून, ग्लोव्ज वगैरे घालून एक माणूस येतो, ब्रशने काहीतरी जमा करतो, भिंगाने काहीतरी बघतो, राईट. फोरेन्सिक सायन्स, अनालिटिकल केमिस्ट्री. आता बघूया याच्यामध्ये कशा पद्धतीने यूज केला जातो. रिअल लाईफ एक्झाम्पलच सांगणार आहे बाळांनो. ते तुमच्या पुस्तकात जे एक्झाम्पल लिहिले आहेत ना ते मी ॲज इट इज किंवा जे इलॅबरेट नसेल केलं ते पण आपण इथं फोडून बघणार आहोत, कारण आपल्याला सब्जेक्ट का फील घ्यायचा है. आणि फील जो मुलगा घेणार, जो बच्चा सब्जेक्ट का फील लेगा उसी के दिमाग में वो सब्जेक्ट बैठेगा. जो बच्चा सिर्फ रटने के लिए बैठा है तो उसका कुछ भी नहीं होना, क्योंकि पाठ केलेलं थोड्या वेळात निघून जाणार डोक्यातून, राईट. सो इट इज काइंड ऑफ स्टोरी टेलिंग. समझ में आ रहा है बेटा? चलो आगे बढ़ते हैं. इन अ फोरेन्सिक सायन्स, जसं की मर्डर झाल्यानंतर ते किती वेळ झाला असेल ते ठरवतो आपण, किंवा कार्बन डेटिंग टेक्निक यूज करू शकतो आपण, की कुठलंही सॅम्पल असेल त्याचं वय किती आहे. आपण काय म्हणतो ना, हे तर ॲक्च्युली मायनिंगचाच थोडासा पार्ट झाला. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये तुम्ही हे तर ऐकलं असेल, DNA अनालिसिस, राईट. DNA अनालिसिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. की कोर्टामध्ये केस चालू आहे, मुलगा कुणाचा भांडण चालू आहे, राईट. तर DNA अनालिसिसवर आपण ते कन्फर्म करू शकतो, तो DNA किती % मॅच करतोय, राईट. तर हे एक जस्ट एक्झाम्पल झालं छोटंसं फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण केमिस्ट्री कशा पद्धतीने वापरू शकतो, राईट. किंवा फॉरेन्सिक सायन्स शिकताना जे क्रिमिनल केसेसमध्ये असतात, टू सॉल्व criminal cases using, किंवा हा पॉइंट आपण नाही जर लिहिला ना, कारण की काय हे थोडंसं आपण जास्त जनरलकडे वळतोय, कारण की काय की राईट फॉरेन्सिक सायन्स म्हटलं की ही गोष्ट तर नक्कीच आहे की तुम्हाला ते मर्डरच्या लोकेशन काही केस वगैरे जरी मिळाला तर ते छोट्याशा केसावरून आपण पूर्ण DNA अनालिसिस करू शकतो, राईट. तर खूप साऱ्या केसेस वगैरे सॉल्व करण्यासाठी आपण टू सॉल्व, चला लिहूनच टाकूया, फॉरेन्सिक science uses analytical chemistry to solve cases, right. क्रिमिनल केसेस घ्या किंवा कुठल्या जनरल केसेस पण आपण याच्या मदतीने सॉल्व करू शकतो, राईट. चला हे तर तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की अनालिटिकल केमिस्ट्री किती मोठा, किती वास्ट, किती युजफुल टॉपिक आहे, बट ज्याला आपण पूर्ण वर्षभर कधी शिकत नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये थोडाफार यूज येऊन जातो, प्युरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ इलेमेंट्स, राईट. कुठल्या टेस्ट येऊन जातात, राईट. तर हे सगळं आपण एक्झाम्पल्समध्ये बघू शकतो. एक काम करूया, इथं जे होतं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह यांच्यामध्ये मी थोडंसं अजून 1-2 एक्झाम्पल ऍड करून देतो, जेणेकरून तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल, राईट. इथं क्वालिटेटिव्ह तर आपण सांगितलेलंच आहे, याच्यामध्ये इथं क्वांटिटेटिव्ह, इथं एक्झाम्पल लिहून घेऊया, राईट. जसं की मी हे तर बोललो की कोणते कोणते सॅम्पल आहेत ते आपण आयडेंटिफाय करतो. तर याच्यामध्ये तुम्ही ऍसिडिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल जे आपण पुढे शिकणार आहोत ते एक्झाम्पल मी इथं लिहून टाकतो, राईट. डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप, डिटर्मिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप, FG लिहून टाकला मी फक्त. फंक्शनल ग्रुप डिटर्मिनेशन, आयन्स मॉलिक्यूल डिटर्मिनेशन, म्हणजे गिवन सॅम्पल मध्ये कुठला फंक्शनल ग्रुप, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असेल तर आपण फंक्शनल ग्रुप, हे आपल्या मर्यादेमध्ये आहे. ते फंक्शनल ग्रुप वगैरे जेव्हा आपण ऑर्गॅनिक मध्ये शिकणार तेव्हा आपण फंक्शनल ग्रुप डिटरमाइन करतो कुठला आहे, ठीक ना. किती फंक्शनल ग्रुप आहेत त्याने, कुठला फंक्शनल ग्रुप आहे, आयन्स कुठला आहे, राईट. एका सॅम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल क्लोरीन आयन आहे, ब्रोमिन आयन आहे, आयोडीन आयन आहे किंवा कटायन्स आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिटरमाइन
करणार आहोत. तर जस्ट एक एक्झाम्पल आठवून आलं म्हणून ते एक्झाम्पल लिहून टाकलं. राईट. तर अनालिसिस कडे बघूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही काम करताय, फॉर एक्झाम्पल त्या इंडस्ट्रीमध्ये टाल्कम पावडर सिंथेसाइज होत आहे. मी बघा प्रत्येक वेळी नवीन एक्झाम्पल घेतोय का, कारण तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी माहिती व्हा. फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये टाल्कम पावडर सिंथेसाइज होत आहे. आता ते टाल्कम पावडर जर सिंथेसाइज होतंय, तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करायची आहे, तर तुम्ही पूर्ण सॅम्पल थोडी ना घेणार. फॉर एक्झाम्पल 5 टन पावडर बनतंय रोज, तर तुम्ही पूर्ण पावडर घेऊन थोडी ना त्याचं टेस्ट करत बसणार आहेत आणि वाया गेला. काय करणार आपण, वी टेक अ स्मॉल क्वांटिटी ऑफ सॅम्पल. स्मॉल क्वांटिटी ऑफ सॅम्पल घेतो, त्याच्यात त्याची क्वालिटी चेक करतो, म्हणजे कुठले कुठले कंपोनंट प्रेझेंट आहेत, त्याच्यात कुठले कुठले आयन्स प्रेझेंट आहेत, राईट, ते आपण चेक करतो. ते झालं क्वालिटी. आता ते आयन्स किती अमाऊंट मध्ये आपल्या स्किनसाठी सुटेबल आहेत किंवा कुठल्या गोष्टीसाठी जर आपण ते पावडर वापर, तर ते पावडर मध्ये किती क्वांटिटी मध्ये ते आयन्स आहेत ते आपण चेक करतो अनालिसिस मध्ये. तर अनालिसिस काय करतो आपण, वी टेक अ स्मॉल क्वांटिटी ऑफ सॅम्पल रादर दॅन बल्क. ठीक ना. using small quantity of sample or we use a small quantity of sample for analysis rather than bulk. ठीक ना. कुठून घेतोय, फ्रॉम बल्क. बल्क म्हणजे काय, जास्त क्वांटिटी मधून. ठीक ना. युजिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ सॅम्पल वी analyze quality and quantity of components of sample. अगर ये सॅम्पल काही ठराविक ग्राम मध्ये खूप कमी क्वांटिटी मध्ये आहे, इफ सॅम्पल इज फ्यू ग्राम, बघा काही टन्स मधून आपण घेतलं फ्यू ग्राम. इफ सॅम्पल इज फ्यू ग्राम, देन इट इज कॉल्ड एज व्हाट बेटा, देन इट इज कॉल्ड एज सेमी मायक्रो अनालिसिस. काय बघा, जर सॅम्पल काही ठराविक ग्राम मध्ये आहे तर आपण त्याला काय म्हणतो, सेमी मायक्रो. आणि सॅम्पल काही ग्राम पेक्षा पण कमी आहे, इफ इट इज लेस दॅन 1 ग्राम, तर त्याला आपण मायक्रो अनालिसिस म्हणतो. राईट. सॅम्पल जर काही जास्त क्वांटिटी मध्ये आहे, ठीक ना, मेनी ग्राम्स किंवा तुम्ही केजी मध्ये घेतलं, तर त्याला आपण मॅक्रो अनालिसिस म्हणू शकतो. ज्या काही डेफिनेशन आपल्याला आता गरजेच्या नाहीत, बट तुम्हाला हे कळलं की जर सॅम्पल जर काही ठराविक खूप कमी क्वांटिटी मध्ये आहे, काही ग्राम्स मध्ये, तर आपण त्याला काय म्हणतो, सेमी मायक्रो अनालिसिस. आणि आपण काय करतो, त्या सॅम्पल मध्ये काय काय सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत आणि ते किती किती प्रेझेंट आहेत ते आपण डिटरमाइन करतो अनालिसिस मध्ये. राईट. तर हे अनालिसिस करताना आपण 2 प्रकारच्या मेथड वापरतो. ठीक ना. हे तर लाईक दोन सिंपल मेथड्स लिहिले आहेत. याच्या व्यतिरिक्त पण अजून आपल्याला जस्ट बघा, चॅप्टरचं नाव काय होतं बाळांनो, इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री खूप वास्ट टॉपिक आहे, त्याला आपण जस्ट टच करतोय. वी आर जस्ट चेकिंग द बाउंड्रीज की काय काय आहे. वी आर जस्ट चेकिंग द ओव्हरव्ह्यू. एरियल व्ह्यू घेतोय आपण अनालिटिकल केमिस्ट्रीचा. त्यात घरात जाऊन आतमधून नाही बघत की काय किती डेप्थ मध्ये आहे. राईट. तर एक आहे ड्राय टेस्ट आणि एक आहे वेट टेस्ट. राईट. याच्या नावातच त्याचा अर्थ पण दडलेला आहे. आपण पहिले बघून घेऊया. केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आपण काय बघतोय सुरुवातीला, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्हचा अर्थ तुम्हाला काय नवीन सांगायची गरज नाही. आपल्याला चेक करायचं क्वालिटी काय काय प्रेजेंट है, क्या क्या उसमें प्रेजेंट है, ये हम लोग डिटरमाइन करने वाले हैं क्वालिटेटिव एनालिसिस में. तो ये एनालिसिस जो होता है बेटा, ये मेनली कैरी आउट होता है बेटा इन 2 स्टेजेस. 2 स्टेज में करते हैं. ये तो मैं आपको बोल दूंगा, ये प्रिलिमिनरी मेथड, माने कोई भी सैंपल आपके पास आ जाए, शुरू में सबसे पहले आपके दिमाग में क्या आएगा, वही ये टेस्ट है. इसके आगे तो और भी कई सारे टेस्ट है, जैसे ड्राई टेस्ट हो गया, वेट टेस्ट हो गया, कन्फर्मेटरी टेस्ट आ जाते हैं, फंक्शनल ग्रुप. तो ये इतना डेप्थ में नहीं जाना है. याचा अर्थ जो आहे तो ऍज इट इज तुम्ही लक्षात घ्या. इथं काय लिहिलं, ड्राय टेस्ट म्हणजे काय, ते सॅम्पल जसं कोरडं असेल ना तसंच्या तसं त्याच्या टेस्ट करणं म्हणजे ड्राय टेस्ट. हा, ते सॅम्पल कोरडं आहे त्याला ओलं करून टेस्ट करणं, हा तर शब्दशः अर्थ झाला. ऍक्च्युअल अर्थ पण काही त्याच्याशीच रिलेटेड आहे, तर ते बघूया. राईट.
तर पहिलं बघूया ड्राय टेस्ट. तर वन बाय वन पॉइंट लिहून जाऊया आणि सायमल्टेनियसली एक्सप्लेन करूया. वी यूज सॅम्पल as it is, we use appearance, physical appearance लिहून टाकूया. physical appearance, smell, राईट, त्याचा वास कशा पद्धतीने येतो, राईट, नेचर, बघा इथं ह्या गोष्टी जेव्हा आपण डिस्कस करतोय ते सॅम्पल आपण आज इट इज ड्राय फॉर्म मध्ये यूज करतो. काय काय आपण फिजिकल अपीयरन्स, स्मेल, नेचर, जसं की युजिंग ह्या गोष्टी मी थोडस या पॉइंटला परत, कारण हाच पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, यालाच मी थोडा रिपीट वेगळ्या पद्धतीने लिहून टाकतोय कारण अजून पॉइंट मला ऍड करायचे आहेत. युजिंग फिजिकल अपीयरन्स, तो सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, हा, त्याचा कलर, त्याचा स्मेल, त्याला डायरेक्ट हीट मध्ये, बघा आता तुम्ही हे तर बघू, कलर आणि वास बघू शकतात म्हणून हे काय एक्सप्लेन करत नाही. तो कसा सॉलिड, कसा पांढरा आहे, व्हाईट सॉलिड आहे किंवा व्हाईट लिक्विड आहे किंवा कलरलेस लिक्विड आहे, कलरलेस सॉलिड आहे, तर हा झाला त्याचा फिजिकल अपीयरन्स. त्याचा कलर कुठला आहे, त्याचा स्मेल कसा आहे, किंवा अजून फ्लेम टेस्ट एटसेट्रा. फ्लेम टेस्ट म्हणजे काय, तुम्ही त्या सॅम्पलला डायरेक्टली बर्नरवर जाळला, ठीक आहे ना, फ्लेम टेस्ट एटसेट्रा कम्स अंडर ड्राय टेस्ट, राईट. आता बघा तुम्ही जेव्हा 11-12 मध्ये जेव्हा प्रॅक्टिकल शिकणार तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी ऍज इट इज येणार. जसं की तुमच्या डोक्यात आता एक सरळ सरळ गोष्ट आली असणार, खूप मोठा डाऊट. तो डाऊट काय असणार, सर आमच्याकडे तर असे लाखो सबस्टन्स आहेत ज्यांचा कलर जे सॉलिड आहेत, व्हाईट सॉलिड आहेत, आमच्याकडे असे करोडो सबस्टन्स आहेत ज्यांचा कलर पांढरा आहे किंवा निळा आहे किंवा पिवळा आहे, आमच्याकडे असे खूप सारे सबस्टन्स आहेत ज्यांचे व्हरायटी ऑफ स्मेल आहेत. पण तुमच्या सिलेबसमध्ये किंवा कुठल्याही अनालिसिस मध्ये एक बाउंड्री लाईन येऊन जाते. जसं की मी जेव्हा गोल्ड माइन मध्ये जाणार, KGF, हा, जेव्हा गोल्ड माइन मध्ये जाणार तिथं माझ्याकडे गोल्ड असणार आहे हे मला माहिती, म्हणून तर तिथं झालं, नाही तर कशाला उगाच कोरत बसेल. त्याच्यात गोल्ड काहीतरी अमाऊंट मध्ये आहे, तर त्या सॅम्पलच्या पर्टिक्युलर क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज फक्त आपण त्या बाउंड्री लाईन करून घेणार आहेत. मी उठसूट कुठलंही सॅम्पल सगळ्या मध्ये चेक नाही करू शकत, राईट. तर स्मेल साठी जसं की जसं मी बोलतोय, इन अवर सिलेबस देर आर व्हेरी लिमिटेड नंबर ऑफ सबस्टन्स कंपाऊंड, तर त्यांनाच आपण एक पर्टिक्युलर सिस्टमॅटिक पद्धतीने आपण त्यांना बघणार आहे. म्हणजे पर्टिक्युलर स्मेलचे काहीतरी 2-3च कंपाऊंड असतील, पर्टिक्युलर कलरचे काहीतरी 2-3च कंपाऊंड असतील, म्हणून आपलं अनालिसिस इझी होतं आपल्या लेवलला. नाही, हायर लेवलला आपल्याला थोडं ते डिफिकल्ट लेवल वाढत जात आहे. सो वी आर नॉट व्हेरी मच बॉदर्ड अबाउट दॅट. आय होप तुम्हाला ड्राय टेस्ट काय असतं ते कळलं. ते सॅम्पल ऍज इट इज आपण त्याचा फिजिकल अपीयरन्स वरून, आता फॉर एक्झाम्पल, कारण की एक्झाम्पल दिल्याशिवाय तर ही गोष्ट क्लिअर होणार नाही. जर मी माझ्याकडे कुठलं सॅम्पल आहे, ठीक ना, तर त्याचा कलर जर पिंक कलर आहे तर ते पिंक कलर जनरली MnO4चं असतं. कुठलं असतं, MnO4, मॅग्नीजचा तो कंपाऊंड असतो. जर व्हाईट असेल तर व्हरायटी ऑफ सॉल्ट्स असू शकतात, राईट. जसं की कॉपरचं सॉल्ट ऑफ कॉपर +2 R वॉट बेटा ब्ल्यू, काय असतात, ब्ल्यू कलर. तर आता हे कलर वरून ठरवतोय मी, राईट. जसं की सॉल्ट कंटेनिंग NH4+ gives ammonia smell of ammonia.
जसं की मी अजून एक गोष्ट ऍड करून टाकतो, राईट. जसं की काही अल्कली मेटल आहेत, ठीक आहे ना. फ्लेम टेस्ट ऑफ अल्कली मेटल. फ्लेमचा कलर काय असतो? क्रिम्सन रेड, राईट. रेड, वाय, क्रिम्सन रेड, लिथियम, ठीक ना, लिथियमचा आयन. तर याच्यावरून बघा मी फ्लेम टेस्ट वरून, आणि जसं आपलं मी ऑलरेडी बोललो की आपल्या सिलेबसमध्ये खूप कमी अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. तर फ्लेम टेस्ट वरून किंवा स्मेल वरून, जसं विनेगरची बॉटल जर घरात असेल, विनेगरची बॉटल ओपन करा, त्याचा स्मेल घ्या, ऍसिटिक ऍसिडचा स्मेल येतो. जर विनेगरचा स्मेल असेल तर ते ऍसिडेट आयन, ठीक ना. सॉल्ट ऑफ, ओके, मी याच्यात अजून ऍसिडेट आयन घेऊच, आयन. विनेगर स्मेल देतो, काय देतो? विनेगर स्मेल. कारण विनेगर मध्ये पण ऍसिडिक ऍसिड, त्या ऍसिडेट आयन तुमचा असतो CH3. आता तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही, CH3CO-. आता तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही, बट तुम्हाला एक्झाम्पल याच्यासाठी देतोय की ड्राय टेस्ट मध्ये आपण काय बघतोय? स्मेल बघतोय, कलर बघतोय, किंवा त्याला डायरेक्ट बर्नर मध्ये जाळून बघतोय. त्या जो जाळल्यानंतर ते जो फ्लेम निघणार आहे, त्या फ्लेमचा कलर कुठला असणार आहे, त्याच्यावरून पण आपण इलेमेंट डिटेक्शन करू शकतो. आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया बेटा वेट टेस्ट. हा, वेट टेस्ट. वेट टेस्ट म्हणजे काय? ऑब्विसली सबस्टन्सला ओला करायचा आहे. म्हणजे वेट टेस्ट म्हणजे काय? वी डिझॉल्व द सबस्टन्स इन अ पर्टिक्युलर सॉल्वंट. ते सॉल्वंट पाणी पण असू शकतं, दुसरे दुसरे सॉल्वंट पण असू शकतात, अल्कोहोल असू शकतं, इथर असू शकतं, हायड्रोकार्बन लाईक बेन्झिन असू शकतं, राईट. तो आपण काय करतो? वी डिझॉल्व given sample in appropriate solvent. फॉर एक्झाम्पल वॉटर असू शकतं, अल्कोहोल असू शकतं, इथर असू शकतं. हे वर्ड तुम्ही पहिल्यांदा ऐकत असणार, सो डोंट बॉदर मच. तुम लोग भावनाओं को समझो, मैं क्या कहना चाहता हूं. पाणी तर माहिती आहे ना, त्या सॅम्पलला मी पाण्यामध्ये डिझॉल्व केलं. जर साखरेला पाण्यात टाकलं, डिझॉल्व झालं. नमक, सॉल्ट पाण्यात टाकलं, डिझॉल्व झालं. तर त्या सॅम्पल आपण डिझॉल्व करतो अगोदर. वी डिझॉल्व गिवन सॅम्पल इन ऍप्रोप्रिएट सॉल्वंट अँड परफॉर्म various tests to determine functional group किंवा आयन्स किंवा मॉलिक्युल्स एटसेट्रा. आपण काय करणार आहे? त्याला पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याच्यात कुठला फंक्शनल ग्रुप आहे, कुठले कुठले आयन्स आहेत, तर त्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिटरमाइन करणार आहोत वेट टेस्ट मध्ये, राईट. मी खूप डिटेलमध्ये, खूप डेप्थ मध्ये नाही जात आहे, राईट. बुक मध्येच, पण फक्त थोडं इलॅबरेट करून, जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे. पुढचं बाळा, ॲपरेटस युज्ड व्हाईल अनालिसिस. जर तुम्ही कधी केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेलात, तर केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, सगळीकडे काचेचे भांडे दिसतात. हा, कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक शेगडी सारखं इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं आहे. हा, प्रत्येक टेबलावर एक स्टँड आहे, त्याला ब्युरेट वगैरे लावलेली आहे. तर ते ॲपरेटस काय काय असतात ते आपण त्याची माहिती आता बघून घेऊया, राईट. तो वेट टेस्ट में जैसे अपन बात कर रहे थे ॲपरेटस, राईट. जर तुम्ही लॅब मध्ये जेव्हा एंट्री करता, तेव्हा तुम्हाला व्हरायटी ऑफ ॲपरेटस दिसतात. फॉर एक्झाम्पल ब्युरेट, पिपेट. मी यांचे थोडाफार डायग्राम काढायचा प्रयत्न करतो. आय एम नॉट व्हेरी गुड इन अ ड्रॉइंग, बट स्टील आय विल ट्राय. थोडासा तुम्हाला फील द्यायचा प्रयत्न करेल की ॲपरेटस कसे असतात, राईट. किंवा तुम्ही अजून दुसरं बेस्ट ऑप्शन काय करू शकता, हे जे ॲपरेटस लिहितो ना, हे थोडं गुगल करा, राईट. सो ब्युरेट, पिपेट, कोनिकल फ्लास्क, राईट, राउंड बॉटम फ्लास्क,
flat bottom flask, right? A round bottom flask, conical flask, round bottom flask, test tubes, right? Test tubes, measuring cylinders, right? Measuring cylinders, tripod stand, uh, tripod stand, petri dish, petri dish, right? तुम्ही वर्ड थर्मामीटर वगैरे लिहू शकतात, बीकर लिहू शकतात, बीकर्स. तर आता एवढे जे इन्स्ट्रुमेंट्स लिहिलेले आहेत याच्यापेक्षा खूप अजून इन्स्ट्रुमेंट्स लिहू शकतो. आय हॅव पर्सनली डिड द रिसर्च. सो तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही जर गुगल केल्यात किंवा यांचे ॲनिमेशन जर पाहिले की इन्स्ट्रुमेंट्समध्ये कशा पद्धतीने वापरले जातात तर तुम्हाला जास्त त्याची क्लॅरिटी मिळणार. बघा हे जे मी इथं लिहिलेलं ब्युरेट, हे ब्युरेट काय असतं, तुम्ही लॅबोरेटरीमध्ये गेल्यावर तुम्हाला असं काहीतरी नळकांडा दिसलं असणार, त्याच्यावर मार्किंग केलेलं असणार. इथून खाली याला इथं असा याला नॉब असणार, राईट? की याला सुरू चालू बंद करायचं, याच्यावर मार्किंग असणार किती ml आहे ते, अशा पद्धतीने काहीतरी मार्किंग असणार, राईट? राईट, अशा पद्धतीने काहीतरी मार्किंग असणार. हे स्टँडला फिक्स केलेलं असतं, राईट? इथून चिमट्याने इथून काहीतरी स्टँडला हे फिक्स केलेलं असेल, राईट? या स्टँडला हे अशा पद्धतीने फिक्स केलेलं असणार. ही झाली तुमची ब्युरेट. आता हे जे मी इन्स्ट्रुमेंट सांगतोय ब्युरेट, पिपेट, हे व्हॅरियस साईज मध्ये असतं. जसं मी पिपेटची जेव्हा गोष्ट करतो, पिपेट जे मायक्रोलिटर मध्ये पण असते अवेलेबल. मायक्रोलिटर पासून तर ml पर्यंत, लिटर पर्यंत तर पिपेट नाही शक्य, कारण पिपेट आपण तोंडाने ते सक्शन करून किंवा बॉल असो त्याच्याने सक्शन करून ते आपण लिक्विड घेत असतो, तर काही ml पर्यंत, राईट? म्हणजे 5 ml, 10 ml, 20 ml या फॉर्म मध्ये ह्या अवेलेबल असतात. तसंच ब्युरेट पण लाईक 10 ml, 25 ml, 30 ml अशा व्हरायटी ऑफ मेजरमेंट मध्ये अवेलेबल असतं. राऊंड बॉटम कोनिकल फ्लास्क काय असतो, अच्छा पिपेटचं पण थोडंसं, दिस इज फर्स्ट. तुमची पिपेट कशी असते, इथं असं थोडासा राईट, अशा पद्धतीने तुमची पिपेट असते. आणि इथं वरती बॉल लावून ते लिक्विड मध्ये डिप करून ते सक्शनने ते ओढलं जातं, राईट? ही तुमचं 2 नंबरचं झालं. कोनिकल फ्लास्क कशा पद्धतीने असू शकतो तुमचा, राईट? दिस इज अ कोनिकल फ्लास्क, राईट? अरे हे फनेल झालं, हे फनेल झालं. याच्यामध्ये काय आहे की जसं हा काय त्याचा बुडाला असं ठेवलेलं आहे, राईट? हे सॉलिड करून टाकतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको. हा काय कोनिकल फ्लास्क, मराठीत याचे नाव मला एक्झॅक्टली नाही माहिती. राऊंड बॉटम फ्लास्कचं नाव काहीतरी गोल्ड बुडाचा चंबू असं काहीतरी असेल. राऊंड बॉटम फ्लास्क कसा असेल तुमचा, राऊंडच बॉटम असेल त्याचा. हा फ्लास्क झाला. टेस्ट ट्यूब्स तर तुम्हाला माहिती आहे, छोट्या छोट्या ट्यूब्स असतात, राईट? दिस इज टेस्ट ट्यूब. मेजरिंग सिलेंडर, आपण सॅम्पल किती क्वांटिटी मध्ये आहे ते मेजर करण्यासाठी आपण मेजरिंग सिलेंडर वापरतो, राईट? याचे हे पण वेगवेगळ्या व्हॅरियस साईज मध्ये आपल्याला मिळतं. याला खाली थोडा मोठा सपोर्ट असतो मेजरिंग सिलेंडरला, याच्यावर पण तुम्हाला मार्किंग दिसतील, राईट? दिस इज व्हॉट मेजरिंग सिलेंडर. बेटर तुम्ही गुगल करून अजून जास्त बेटर गोष्टी बघू शकता. ट्रायपॉड स्टँड, हे किती नंबरचं झालं, हे 4, हे 5, हे 6. ट्रायपॉड स्टँड कसं असतं तुमचं, दिस इज व्हॉट अ ट्रायपॉड स्टँड, राईट? दिस इज व्हॉट अ ट्रायपॉड स्टँड. पेट्री डिश,
पेट्री डिश इथंच लिहून टाक. छोटीशी डिश असते. आपला हा चष्मा आहे ना, ह्या चष्मा सारखाच ग्लास असेल, बट तो कसा होल पद्धत ऑलमोस्ट त्याच साईजचा ग्लास असेल. तर दिस इज व्हॉट आय एम नॉट व्हेरी शुअर की पेट्री डिशचं स्ट्रक्चर कसं काढावं. हा उगाच काहीतरी निघालं ते. तुम्ही बिकर बघू शकतात. बिकर कसा असतो तुमचा, हा झाला तुमचा बिकर, राईट. हा झाला बिकर, राईट. तर अगेन ह्या ज्या पण गोष्टी आहेत मी लिहून टाकतो वाटलंच तर इथं. ए बी, अच्छा ए बी नाही, 1 2 3 4च्या फॉर्म मध्ये 1 2. अच्छा, हे कशासाठी वापरतो आपण, क्वालिटी किंवा क्वांटिटी इस्टिमेशन साठी, क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी जे आपलं चॅप्टर आहे, ठीक ना. 1 2 3 अजून काय 4 5 6, राईट. त्याच्यानंतर 9 अवेलेबल इन अ डिफरंट, अवेलेबल इन अ डिफरंट साइजेस, हे वेगवेगळ्या साइजेस मध्ये भेटतात. याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत जे आपण लॅबोरेटरीमध्ये वापरतो, पण काही इम्पॉर्टंट आहेत ते मी तर लिहून टाकले. आय एम नॉट व्हेरी शुअर की किती चांगल्या डायग्राम आहेत, बट इट इज अन रिक्वेस्ट, तुम्ही गुगल करा आणि यांच्या डायग्राम समजून घ्यायचा प्रयत्न करा, राईट. आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लॅरिटी असेल. चलो बढ़ते बेटा आगे. हा, केमिकल मेथड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आतापर्यंत काय बघत होतो, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. काय बघत होतो बाळा, हे ड्राय टेस्ट आणि वेट टेस्ट. बघा क्वालिटीमध्ये पण आपण क्वालिटीमध्ये काय काय चेक केलं, कलर चेक केला, फंक्शनल ग्रुप, आयन्स, ह्या गोष्टी आपण क्वालिटी चेक करतो काय काय आहे, ठीक ना. क्वांटिटीमध्ये काय चेक करतो बाळा आपण, क्वांटिटीमध्ये काय चेक करतो आपण, किती पर्सेंट ऑफ दॅट कंपाऊंड तो प्रेझेंट आहे. सो आता आपल्या सिलेबस मध्ये एक्झॅक्ट मेथड नाही, बट पुढे जे तुम्ही शिकणार आहेत, पुढे जे चॅप्टर शिकणार आहे त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह इस्टिमेशन येणार की पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे, नायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे, राईट, किंवा ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती, किंवा पर्टिक्युलर सॅम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल गोल्ड माइन मधून सॅम्पल आहे त्याच्या किती पर्सेंट ऑफ गोल्ड आहे, राईट. तुम्ही किंवा कुठलं खनिज दुसरं एक्स्ट्रॅक्ट केलं किंवा कोल माइन आहे तर ते कोल मध्ये पर्सेंट ऑफ कार्बन किती आहे, हे काय झालं बाळा, केमिकल कंपोजिशन किंवा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. हे काय झालं, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर हे करण्यासाठी व्हॅरियस केमिकल मेथड्स आर अवेलेबल, व्हॅरियस केमिकल मेथड्स डिपेंड ऑन नेचर ऑफ sample are available, right, to check परसेंट कॉम्पोजिशन. क्या मैं परसेंट कॉम्पोजिशन को क्वांटिटेटिव एनालिसिस बोल सकता हूं, क्वांटिटी परसेंट कॉम्पोजिशन ऑफ सैंपल. तो ये परसेंट कॉम्पोजिशन वही तो देखना है हमको, राइट. एग्जाम्पल देखो, ये जो भी है ना अपन आगे एग्जाम्पल के साथ ही डिस्कस करेंगे. अगर हम लोग डिटर्मिनेशन ऑफ परसेंटेज कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट, जैसे कि एग्जाम्पल के साथ देखते हैं, राइट. आप कोई भी सॅम्पल अगर ले, जसं की माझ्याकडे इंडस्ट्रीमध्ये मला प्रोसेस करायचं, आपण इथं सॅम्पल घेऊया वट कार्बनचं सॅम्पल घेऊया. तर कोल माइन मधून मी रोजचा 10,000 टन मी काढतोय, राईट. मी पूर्ण 10,000 टन तर चेक नाही करणार ना, त्याच्यामधले रॅन्डम सॅम्पल घेऊन घेणार मी छोटे छोटे अमाऊंट मध्ये, त्यांच्यामध्ये चेक करणार किती पर्सेंट कार्बन आहे, राईट. तर चेक बघून घेऊया. परसेंटेज ऑफ कार्बन इन गिवन सॅम्पल obtained from कोल माइन. केअरफुली लक्षात घ्या, मी कोळशाच्या खाणीतून ते सॅम्पल आणलं, त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ कार्बन म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट, हे तर पहिले चेक केलं होतं मी की त्याच्यात कार्बन आहेत. कोळशामध्ये कार्बनच असतो बाय द वे. तर तो कार्बन किती अमाऊंट मध्ये ते आपल्याला चेक करायचंय. सो
percent composition of carbon in given sample is equal to, बघा किती पर्सेंटेज आहे हे काढण्यासाठी किती कार्बन आहे ते तर आपल्याला माहिती पाहिजे. तर मी कसं काढतो, अमाउंट किंवा मास ऑफ कार्बन इन गिवन सॅम्पल अपॉन मास ऑफ टोटल मास ऑफ सॅम्पल, टोटल मास ऑफ सॅम्पल इंटू 100. केअरफुली बघा, यालाच मॅथमॅटिकली पण बघून घेऊया. फॉर एक्झाम्पल मी काय आणलं होतं बाळांनो, 10 ग्राम सॅम्पल आलं. किती ग्राम सॅम्पल आलं? 10 ग्राम. 10 ग्राम सॅम्पल ऑफ कार्बन. किती घेतलं? कार्बन वर्ड बेटा, कार्बन फ्रॉम कोल माइन. ओके, 10 ग्राम सॅम्पल ऑफ कार्बन. ओके, हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय लिहितो, या 10 ग्राम मध्ये किती आहे बाळांनो? 2.5 ग्राम किंवा थोडं जास्त, खूपच कमी होऊन जाईल. आपण एक 12%. ओके, म्हणजे दिस इज नॉट अ एक्झॅक्ट व्हॅल्यू की कोल मधून एवढाच पर्सेंटेज. आपण एक टेंटेटिव्ह फिगर घेऊन घेऊया. मला किती आहे? 2.5 कोल फ्रॉम माइन, कोळशाचा सॅम्पल आहे. 2.5 ग्राम ऑफ कार्बन इज प्रेझेंट. हे आपण डिटरमाइन करून घेतलं, क्वांटिटेटिव्ह अनालिसिसने डिटरमाइन करून घेतलं. तर पर्सेंट ऑफ कार्बन किती असणार बाळांनो? 2.5 डिवायडेड बाय किती वेळा? 10, राईट, इंटू 100. याला सॉल्व करून घेतो मी. काय बनणार बाळांनो? 1 बाय किती होणार? 4 इंटू 100. म्हणजेच किती होणार बाळांनो? 1 बाय 4 इंटू 100 इज इक्वल टू किती होणार? 25%. किती निघालं बाळांनो? 25%. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन किंवा ही मेथड, आता केमिकल अनालिसिस तुम्ही म्हणणार सर आपण अनालिसिस कुठे केलं? देर आर थाउजंड्स ऑफ मेथड. आपल्याला ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये एकही मेथड नाही शिकायची आहे, पण त्या मेथड मधून आपण काय डिटरमाइन करणार आहोत? कुठलंही सॅम्पल, जसं मी एक्झाम्पल घेतलं कार्बन कोल सॅम्पल, तर कोल सॅम्पल मी किती घेतलं? 10 ग्राम घेतलं. त्या 10 ग्राम मध्ये कार्बन ऍक्च्युअली किती होता? 2. आणि बाकीचं काय होतं? सँड ना, म्हणजे माती वगैरे दुसऱ्या वेगवेगळ्या कॉम्पोजिशन होत्या. पण त्याच्यात ऍक्च्युअल कार्बन किती आहे? माझा कार्बन कामाचा आहे ना, तर कार्बन किती आहे? 2.5 ग्राम निघाला. म्हणजे टोटल सॅम्पल मी जर 10 टन जर काढलं, त्याच्यात कार्बन किती मास असेल? कार्बन किती मास असेल बेटा 10 टन मध्ये? 2.5 टन. तर दॅट इज हाऊ वी चेक द क्वांटिटी. तर आपण आता काय बघतोय? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. त्याच्यामध्ये पर्सेंट कॉम्पोजिशन काढून घेतलं. काय? पर्सेंट कॉम्पोजिशन ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट. मग बाकीचे ज्या काही गोष्टी असेल, सँड असतील, सिलिका, त्यांचं कॉम्पोजिशन किती आहे? 75%. आय होप इथपर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहेत, राईट? चलो आगे बढ़ते हैं. तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या बुक मध्ये पण जे क्वेश्चन आहेत ते काढू शकतात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड म्हणजे हे काय झालं? एक प्रकारे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? व्हॉट अमाऊंट ऑफ दॅट सबस्टन्स इज प्रेझेंट इन अ गिवन सॅम्पल, त्याला आपण काय म्हणू शकतो? कॉन्सन्ट्रेशन. लास्ट टाइम आपण तेच केलं ना, आपण पर्सेंट कॉम्पोजिशन काढलं. इथं पण कॉम्पोजिशनच आहे, ठीक आहे ना? काय बघा, कॉन्सन्ट्रेशन आपलं जे फोकस करतो ना, कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय? जास्त लक्ष द्या. हा, इथलं हे केमिस्ट्री मधलं कॉन्सन्ट्रेशन काय असतं बा? स्ट्रेंथ ऑफ दॅट सॅम्पल. हा, कॉन्सन्ट्रेशन. आता ही टर्म आपण ऍक्च्युली जेव्हा मोलॅरिटी शिकणार आहोत ह्या चॅप्टर मध्ये, तेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म जास्त लक्षात, जास्त बेटर समजेल. कॉन्सन्ट्रेशन इज व्हॉट बेटा? स्ट्रेंथ और अमाउंट ऑफ गिवन
amount of element or constituent, राईट. तुम्ही इलेमेंट असू शकतो, मॉलिक्यूल असू शकतो, इलेमेंट, मॉलिक्यूल एटसेट्रा, ठीक ना. स्ट्रेंथ और अमाउंट और वुड मॉलिक्यूल ऑफ वुड बेटा, स्ट्रेंथ ऑफ एलिमेंट एक्स्ट्रा मॉलिक्यूल एटसेट्रा इन गिवन सैंपल, राईट. आता हे कॉन्सन्ट्रेशन साठी मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी वेगवेगळ्या टर्म आहेत. पण त्या टर्म आता इथं इंट्रोड्यूस झालेले नाही म्हणून मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ते सांगायचा प्रयत्न आहे. वो जो टर्म्स है बेटा, मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मैलिटी, फॉर्मैलिटी, राइट, वो टर्म्स वी आर नॉट डिस्कसिंग हियर. तो इसीलिए मैं आपको एक अलग तरीके से बता दिया कि कॉन्सेंट्रेशन का मतलब क्या होता है. और भी सिंप्लीफाई करना अगर है हमको तो एक एग्जाम्पल के बेसिस पे देख लेते हैं, राइट. तो जैसे कि मैं बोल रहा हूं कि ये कॉन्सेंट्रेशन टर्म्स है, मोलैरिटी, मोलैलिटी, नॉर्मैलिटी, फॉर्मैलिटी, राइट. तो वो अपन यहां पे इस्तेमाल नहीं कर रहे क्योंकि आप लोग अब तक वो टर्म्स नहीं पढ़े हो. तो क्या कर देते बेटा, अमाउंट ऑफ, एग्जाम्पल ही लिख देते ना, एग्जाम्पल, amount of gold in given sample denotes concentration of gold. आप गोल्ड माइन से जो सैंपल लाए हो उसमें कितना अमाउंट ऑफ गोल्ड है, दैट इज व्हाट बेटा कॉन्सेंट्रेशन ऑफ गोल्ड. आई होप इट इज क्लियर, समझ में आ रहा है बेटा. तो ये कॉन्सेंट्रेशन टर्म्स जो अपन इसी चैप्टर में आगे पढ़ने वाले हैं. तो कॉन्सेंट्रेशन का आप एज इट इज मतलब समझने की जरूरत नहीं है. जो आप मोलैरिटी, मोलैलिटी, नॉर्मैलिटी ये चीजें जब पढ़ोगे तो आपको कॉन्सेंट्रेशन और भी ज्यादा, क्योंकि वहां पे आप एक्चुअल फॉर्म्युलेज या एक्चुअल एग्जाम्पल, जसं तुम्ही लॅब मध्ये गेल्यावर 1 मोलर HCl, 1 नॉर्मल H2SO4, राईट, असे काहीतरी लेबल बघत असणार. 2 नॉर्मल H2SO4, 2N असं लिहिलेलं असतं ना, 2N 1M, याचा अर्थ 1 मोलर, 2 नॉर्मल. तर हे आपण पुढे बघणार आहोत जेव्हा या चॅप्टर मध्ये, राईट. पुढचं काय बेटा, मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर अनालिसिस. आता बघा, मॅथमॅटिकल अँड एरर अनालिसिस जेव्हा आपण कुठल्याही सॅम्पलचं बघतो, राईट, तर वट इथं एक गोष्ट आपण केअरफुली बघू शकतो. एनी सॅम्पल needs multiple analysis to avoid error. तर हे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कुठले असणार आहेत ते पण सांगून टाकतो. सरळ सरळ तुम्ही जे शिकतात ना रे, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय, बेरीज वजाबाकी, डिव्हिजन, भागाकार, मल्टिप्लिकेशन, हे काय आहेत बाळांनो, हे काय आहेत तुमचे मॅथमॅटिकल ऑपरेशन. आता इथं थोडासा, सर तुम्ही हा केमिस्ट्रीचा क्लास आहे, तुम्ही काय ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन शिकवतायत, इथं थोडासा जे सायंटिफिक नोटेशन आपण बघतो तर ते सायंटिफिक नोटेशन मध्ये थोडासा चेंज येतो आणि ते आपण एक्झाम्पलने बघून घेऊया, राईट. काही एक्झाम्पल बघून घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सायंटिफिक नोटेशनचा यूज कशा पद्धतीने होतो ते आपण बघून घेऊया, राईट. चलो आगे बढ़ते बेटा. जसं की काही फिगर्स आपण बघून घेऊया. सायंटिफिक नोटेशन, मला जर एखादी व्हॅल्यू लिहायची असेल, मी डायरेक्ट सायंटिफिक नोटेशन वरच येतो. फॉर एक्झाम्पल, मला जर 6 0 2 2 1 2 3 4, या मैं कुछ ऐसा लिख देता हूं, 0 0 0 0 0 0 0 0 0 0. अरे कितने जीरो लिख देंगे. अगर ऐसा कुछ वैल्यू है तो क्या कर देंगे बेटा, इतना लिखेंगे नहीं. यहां पे लास्ट में मैं क्या कर देता हूं, ये डॉट रख देता हूं क्योंकि यहां से अपन काउंट करेंगे. तो क्या था, 6 0 2 2 2 0 0 0 0 0 0, कितने ही जीरो है.
ये तो कुछ बहुत कम लिख दिया मैंने. तुम्ही म्हणणार अरे सर एवढे लिहून दिले अजून कमी सांगतायत. जो ॲव्होगॅड्रोज नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 23 डिजिट पर्यंत ते जायला लागतं पुढे. तर हे तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे. तर मी काउंट करत जातो, काय करत जातो, हे तर तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकले असणार, पण तरी आपल्याला केमिकल अनालिसिस मध्ये पाहिजे म्हणून आपण हे वापरून घेतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर मी काय करतो, इथं हा 0 नाही आहे बरं का 13. तर मी याला कसं लिहितो बाळा, 6.022 इंटू 10 की पॉवर 13. याला असं पण लिहू शकतो. हे झालं सायंटिफिक नोटेशन. आपण जेव्हा हे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही ऑलरेडी शिकले असणार, बट जस इथं एक एक्झाम्पल द्यायचं होतं म्हणून तुम्हाला सांगून टाकला. जर मी याला कन्वर्ट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल दुसरं, हे पहिलं एक्झाम्पल झालं. जर माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10 की पॉवर 23, तर हे कसं लिहिणार तुम्ही, 23 डिजिट पुढे 00 देऊन याच्यानंतर 1 2 3 अजून पुढे 20 0 द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप करा, तर ती ऍक्च्युअल व्हॅल्यू होणार. तर हे कसं लिहिणार तुम्ही, 6 पॉईंट कशाला लिहितो हा, 0 2 2 किती 1 2 3 पुढे 20 देऊन टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 20. थोडंफार चुकलं असेल तर चूक भूल माफ, भावनाओं को समझना बहुत जरूरी है. आय होप इट इज क्लिअर. हा सायंटिफिक नोटेशन जर तुम्हाला क्लिअर असतील तर आपण पुढे जाऊया. आय होप इट इज क्लिअर. क्लिअर आहे बेटा. हा तर ज्या गोष्टी तुम्ही, ज्या व्हॅल्यूज तुम्हाला जर कधी आन्सर मिळत असेल तर हे आन्सरचं कन्वर्जन आहे. थर्ड एक्झाम्पल लिहून टाकतो. जर मला 122 पॉइंट मैंने 122.546 अगर ऐसा आंसर मिला है तो आप क्या कर दो, 2 डिजिट इस साइड में लिख दो. और देखो बघा मी मराठीमध्ये सांगतो, 122 ला जर मी 1.2 केलं म्हणजे व्हॅल्यू छोटी झाली, तर त्याला मल्टिप्लाय मोठ्या व्हॅल्यूने करा. खूप सिंपल आहे. 1.22 इंटू 10 की पावर, अच्छा इसको पूरा ले, 1.22546 इंटू 10 की पावर क्या कर दो बेटा, इसको 2 कर दो. 2 डिजिट इस साइड में लेके आया इसलिए 10 की पावर 2 कर दिया. और फोर्थ एग्जांपल चाहे तो और ऐड कर देता हूं, 1543232320000, बस इतना काफी है. ठीक ना. अगर ऐसा कुछ आंसर आ रहा है तो आप क्या कर दो, इसको कुछ इस तरीके से लिख दो, 1.5432. देखो कितने डिजिट आ गए. अभी देखिए यहाँ पे कुछ भी नहीं, मतलब लास्ट में जो यहाँ पे करा, तो क्या कर दो 1 2 3 4 5 6 7 8 इंटू 10 की पावर 8 कर दो. तो दैट इज हाउ वी यूज द साइंटिफिक नोटेशन. आई होप यहाँ तक क्लियर है. और आपको एडिशन, मल्टीप्लिकेशन, सब्सट्रैक्शन का जो स्टोरी है वो तो आपको ऑलरेडी पता है, राइट. एडिशन, मल्टीप्लिकेशन, सब्सट्रैक्शन कैसे करना है, चाहे तो अगली क्लास में और कुछ एग्जाम्पल लिख लेंगे, राइट. यहां तक क्लियर है बेटा सबको चीजें. ओके तो कुछ क्वेश्चंस देख लेते बेटा. आज अपन जो भी चीजें डिस्कस करें उसके बेसिस पे कुछ क्वेश्चंस देख लेते. तो पहला क्वेश्चन है अपना, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ सेपरेशन, आइडेंटिफिकेशन and quantitative determination of the composition of a different substance is called as. बघा ही तुम्हाला एनालिटिकल केमिस्ट्रीची ऍज इट इज डेफिनेशन इथे देऊन टाकली. सो इट इज क्वेश्चन कम रिव्हिजन. काय म्हटलेलं बाळांनो, केमिस्ट्रीची अशी कुठलीही अशी ब्रांच ज्याच्यामध्ये माझ्याकडे जर एक सॅम्पल आहे, इंडस्ट्रियल सॅम्पल असो कुठलंही सॅम्पल, त्या सॅम्पल मध्ये काय काय आहे, ते काय काय आहे हे ओळखल्यावर ते सेपरेट केलं. ते सेपरेट केल्यानंतर ते किती किती आहे हे डिटरमाइन केलं आणि या पूर्ण कशामध्ये येतं आपलं एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. सो इट इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ आइडेंटिफिकेशन, सेपरेशन अँड क्वांटिटेटिव्ह इस्टिमेशन और डिटर्मिनेशन ऑफ व्हॅरियस कंपोनंट प्रेझेंट इन अ सॅम्पल. तर याला आपण काय म्हणतो, एनालिटिकल केमिस्ट्री. तर एनालिटिकल केमिस्ट्रीची ऍज इट इज या मध्ये डेफिनेशन दिली आहे. आजच्या क्लासमध्ये तर खूप कमी क्वेश्चन, म्हणजे 2च क्वेश्चन घेतलेले आहेत. आपण ऍडिशनल वाटलं तर 1-2 क्वेश्चन ऍड करून देऊया. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही कुठल्याही सब्जेक्टचं क्वेश्चन जेव्हा येतात ना, ही गोष्ट परत परत नाही सांगत जनरली फॅकल्टी, कारण की ते लेक्चरच्या फ्लो मध्ये मेंटेन नाही होत. बट तुम्ही काय करायचे, वेन एव्हर यू सी द क्वेश्चन ऑन द बोर्ड, व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ही जर हॅबिट डेव्हलप केली तर खूप हेल्पफुल होईल. पुढचा क्वेश्चन बघून घेऊया बाळांनो. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ मॅटर इज नॉट क्वांटिटेटिव्ह इन नेचर. क्वांटिटी म्हणजे काय,
क्वांटिटीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, हा तो किती आहे. तर बघा मास 1 किलो 2 किलो क्वांटिटी आहे, राईट. म्हणजे क्वांटिटी व्हाई होते. लेंथ लेंथ आपण लेंथ कमी जास्त, सो इट इज डिपेंड ऑन द क्वांटिटी. कलर सॅम्पल एवढं घ्या किंवा एवढं घ्या, त्याचा कलर जर व्हाईटच आहे तर व्हाईटच राहील, कलर थोडी ना. तर कलर इज अ क्वालिटी. हे काय बेटा, क्वांटिटी. हे काय बाळा, क्वांटिटी. हे काय, क्वालिटी. हे काय, व्हॉल्यूम. हाफ लिटर, 1 लिटर, 5 ml, सो इट इज क्वांटिटी. सो आपलं कुठली क्वांटिटी नाहीये, तर दॅट वन विल बी ऑप्शन नंबर बी. आय होप इट इज क्लिअर टिल. ओके, पुढे जाऊया. रिव्हिजन. तर आपण आज काय काय शिकलो, काय काय शिकलो. मोस्ट इम्पॉर्टंट आपण शिकलो यूज ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यानंतर हे युजेस काय काय होते, इंडस्ट्रीमध्ये कसं यूज होतं, मेडिसिन मध्ये कसं होतं, ऍग्रिकल्चर मध्ये कसं होतं, केमिस्ट्री अभ्यास करताना कसा यूज होतो, राईट. तर हे सगळे युजेस पाहिले आपण. आय होप इट इज क्लिअर. तर त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, किंवा त्याच्या अगोदर अनालिसिस क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्हचा अर्थ पाहिला. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले, बघा ही गोष्ट मी परत परत का रिपीट करतो, एकदा तुमच्या डोक्यावर छापली गेली तर ती परत मिटायला नको. क्वालिटी म्हणजे त्याच्यात कुठले कुठले कंपोनंट आहेत, आणि क्वांटिटी म्हणजे किती किती प्रेझेंट आहे, दॅट इज क्वांटिटेटिव्ह. काही ॲपरेटसची माहिती पाहिली आपण, राईट. तुम्ही ते ॲपरेटस प्लीज गुगल इट. ते ॲपरेटस बघा, तुम्ही गुगल करा, त्यांची माहिती बघा, ते कसे असतात, कुठल्या कुठल्या जसं की मेजरिंग सिलेंडर 5 ml मध्ये असतं, 10 ml मध्ये असतं, राईट, 20 ml मध्ये असतं, तर 50 ml 100 ml तर मल्टिपल मध्ये असतं, तर ते बघा, राईट. आय होप टिल नाव इट इज क्लिअर. तुमचा आजचा होमवर्क जो आहे, तर तो होमवर्क असा असेल, आफ्टर वॉचिंग दिस लेक्चर रीड अँड solve questions from टेक्स्टबुक. तुम्ही म्हणणार सर आज डीपीपी नाही लिहिलं. नो डीपीपी टुडे. आज तुम्हाला कुठलाही डीपीपी नाही दिलेला आहे मी या टॉपिकवर, कारण की हा खूप जनरल टॉपिक आहे. देर इज नो लिमिटेशन फॉर दिस टॉपिक. तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त रीड करता आलं तर तेवढं रीड करा, ठीक ना. जसं आपण ड्राय मेथड बद्दल थोडी माहिती सांगितली, वेट टेस्ट बद्दल थोडी कमी माहिती सांगितली, तर तुम्ही वेट टेस्ट काय असतं थोडं अवांतर वाचन करा, म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथं अजून एखादं क्वेश्चन ऍड करून देतो. जसं की लेट मी ऍड वन क्वेश्चन हिअर. जसं मी तुम्हाला सांगितलं की पर्टिक्युलर कोणती क्वांटिटी जी आहे ती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, सॉरी क्वांटिटेटिव्ह नव्हती, तर आता थोडक्यात उलट करून टाकतो. Find qualitative analysis property among following. जसं की पहिलं मी डिटरमाइन केलं 10% कार्बन इन अ सॅम्पल. दुसरं mass of zinc in alloy. Third, number of ions in sample, number and type. Types of ions in sample. आणि लास्ट लिहून टाकतो परसेंट ऑफ कार्बन. पर्सेंटेज नको ऑफ कार्बन ने गोल्ड लिहून टाकूया इन गिवन सॅम्पल. तर बघा तुम्ही जर पाहिलं
10% कार्बन, 10 नंबर इट सेल्फ इज सजेस्टिंग दॅट की त्या पर्टिक्युलर सॅम्पल मध्ये 10% कार्बन आहे. ठीक ना, तो कुठल्या टाईपचा आहे ते आपल्याला नाही घेणं, पण मी जे सॅम्पल आणलंय माइंड मधून असू द्या कुठलंही, त्याच्यामध्ये काय 10%, म्हणजे हे काय झालं तुमचं क्वांटिटी. आपल्याला क्वालिटी शोधायची आहे. मास ऑफ झिंक, मी मार्केटमधून एक अलॉय आणला, राईट, वेगवेगळ्या कंपनीज मधून अलॉय आणला. अलॉय म्हणजे काय असतं, इट इज कमर्शियल कॉम्बिनेशन ऑफ द इलेमेंट्स टू मेक अ युजफुल ॲपरेटस. इन्स्ट्रुमेंट आपण घरात जे स्टीलचे ॲपरेटस वापरतो, ॲल्युमिनियमचे, दोज आर जनरली अलॉय, राईट. तर त्या अलॉय मध्ये झिंकचं पर्सेंटेज क्वांटिटी, हे पण काय झालं क्वांटिटी. नंबर अँड टाईप ऑफ आयन, मी एक सॅम्पल आणलं, त्याच्यामध्ये 10 प्रकारचे आयन आहेत. 10 प्रकारचे बोलतोय मी, 10 प्रकारचे आयन्स आहेत, हे क्वालिटी, राईट. त्यांचा पर्सेंट, त्यांचा अमाऊंट किती त्या आयन्सचं ते नाही. सो युअर करेक्ट आन्सर विल बी व्हॉट बेटा, ऑप्शन नंबर 3. आय होप तुम्हाला आजचं जे सेशन आहे तुम्ही अजून क्वेश्चन्स बघा आणि ट्राय टू सॉल्व. तर आय होप तुम्हाला आजचं सेशन जे आहे ते युजफुल झालं असेल, आणि प्रत्येक सेशनच्या प्रॉपरली नोट्स बनवायचं आतापासून, सुरुवातीपासूनच ठेवा. काही बॅकलॉग ठेवू नका, राईट. तर बॅकलॉग पुढे तुम्हाला खूप घातक ठरणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. I hope the session was useful to you. Okay, chalo, bye then.